नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7वी वर्कबुक मॅथमधील तिसरा धडा इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स. तर पहा, या धड्यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर मागील 2 धड्याची तुम्ही या ठिकाणी सर्व प्रश्न उत्तर पाहू शकता. ओके, चला वेळ न घालवता या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा या ठिकाणी the table below given altitudes height of each of 5 peaks in a words in meters above sea level. Observe the tables and write the answers to the given question. तर या ठिकाणी या सारणीचं आपण निरीक्षण करून हे दिलेल्या ज्या प्रश्नाची उत्तरे त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. ओके, तर पहा पहिला प्रश्न या ठिकाणी वाचूया. How many meters higher in Mount Everest than Makalu? Okay, A लिहूया. Mount Everest is higher than Makalu बाय. तर या ठिकाणी दोघांची काय करायची, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची. हे माउंट एव्हरेस्ट आणि मकाऊ यांची -8485 याचं उत्तर येणार आहे 364 मीटर. ओके, नेक्स्ट, write the name of the peaks in ascending order to higher. पहा या ठिकाणी शिखरांची जी नावं येतं ते उंचीनुसार या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला लिहायचे. ओके, तर बी चं उत्तर या ठिकाणी लिहितो मी. पहा, असेंडिंग ऑर्डर इथं नाव लिहायचं असेंडिंग ऑर्डर. ओके, तर या असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहितो मी. 1 नंबरला येईल मकालू, समोर येईल लाओत्से, पुढे येईल कांचनगंगा, त्यानंतर येईल K2 आणि शेवटी येईल माउंट एव्हरेस्ट. ओके, आणि या ठिकाणी नेक्स्ट, राईट द नेम ऑफ पीक्स इन डिसेंडिंग ऑर्डर. आता हे असेंडिंग आहे तर याचं सी डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे सुरुवातीला माउंट एव्हरेस्ट लिहा, K2 लिहा, असं उलट या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर तुम्ही लिहून घ्यायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 3.1. फर्स्ट, राईट द फॉलोइंग नंबर इन वर्ड्स. म्हणजे या खालील संख्या अक्षरात लिहायच्यात. तर या ठिकाणी संख्या दिलेली आहे. तर पहा, 49 करोड 38 लाख 67,521. पहा, ही संख्या या ठिकाणी वर्ड मध्ये लिहिलेली आहे. 2 नंबर संख्या आहे या ठिकाणी वर्ड मध्ये 28 करोड 41 लाख 57,649. ओके, 3 नंबर ही संख्या या ठिकाणी वर्ड मध्ये 2 करोड 37 लाख 50,145. ओके, 4 ही संख्या आहे वर्ड मध्ये 6 करोड 79 लाख 81,049. ओके,
तर पहा या ठिकाणी जर तुमचं लिहिणं झाले नसेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. 2. In the box use the appropriate symbol from these. तर हे सिम्बॉल या ठिकाणी बॉक्समध्ये मांडायचे आहेत आपल्याला. त्या दोन्हीपैकी ही संख्या मोठी आहे त्याच्याकडे हा सिम्बॉल येईल. या 0 आणि ही संख्या यापैकी ही संख्या मोठी आहे. या दोन्ही संख्या सारख्या आहेत म्हणजे इथं इक्वल 0 पेक्षा 700 मोठे असतात म्हणून या ठिकाणी. ओके. त्यानंतर सॉल्व या ठिकाणी वजाबाकी आहे आणि या ठिकाणी बेरीज आहे. हे या ठिकाणी बेरीज वजाबाकी करून घ्यायची. ओके. 4 4 गेले 0, 5 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5. या ठिकाणी जातण्यामुळे इथं कॅरी घेतला. 15 मधून 8 गेले 7 आणि या ठिकाणी 8 मधून 3 गेले 5. तर हे तुम्ही वजाबाकी या ठिकाणी लिहून घ्या. ठीक आहे. तुमचं जर लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ थांबवून तुम्ही तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे लिहून घ्यायची. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 4. The expenditures on school nutrition in a month of June was 87,000. If it become 1,69,000 in the month of July, what was total expenditures for the months of June and July? How much more was the expenditures in the month of July than June? Okay. तर लक्षात घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले की जून महिन्यामध्ये या ठिकाणी 87,000 रुपये या ठिकाणी पोषण आहारासाठी खर्च झालाय आणि जुलै महिन्यामध्ये 1,69,000 रुपये खर्च झालाय. तर दोन्ही महिन्याचा आपल्याला या ठिकाणी एकूण खर्च विचारलाय आणि नंतर विचारले जुलै महिन्यात जूनपेक्षा किती जास्त खर्च झालाय. तर असा प्रश्न आहे. तर टोटल एक्सपेंडिचर्स म्हणजे या दोघांची झालेल्या खर्चांची बेरीज या ठिकाणी केलेली आपण. त्यानंतर हाऊ मच द मोर एक्सपेंडिचर्स इन अ मंथ ऑफ जुलै दॅन जून. तर या ठिकाणी जून आणि जुलै महिन्याचा जो खर्च आहे त्यांची परत एकदा वजाबाकी करायची आहे. ओके. लक्षात आलं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 5. In the financial year of organization deposit 9,25,498 in income tax in a month of February and 11,49,505 in income tax in the month of March with the income tax department. How much total income tax was deposit in the 2 months? तर पहा या ठिकाणी एका संस्थेने आयकर विभागाला फेब्रुवारी महिन्यामध्ये 9,25,498 रुपये टॅक्स भरलाय आणि मार्च महिन्यामध्ये 11,49,505 इतका इन्कम टॅक्स भरलाय. तर या दोन्ही महिन्यात एकूण किती टॅक्स भरलाय हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारले. तर टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिट इन 2 months आणि या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके. तर या ठिकाणी ॲडिशन करून दाखवले. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 3.2. 1. राईट द करेक्ट सिम्बॉल इन द बॉक्स बिलो. तर या दोन्हीपैकी एक सिम्बॉल या ठिकाणी वापरायचा आहे. तर पहा या ठिकाणी मायनस संख्या असल्यामुळे ही संख्या प्लस मोठी आहे. इकडे सिम्बॉल येईल. आता पहा इथे लक्षात ठेवायचं मायनस संख्या जेवढी मोठी असेल तेवढी लहान असते म्हणून हा सिम्बॉल या ठिकाणी येईल. मायनस संख्येपेक्षा 0 हा मोठा असतो. ठीक आहे. हे तर माहिती आहे तुम्हाला 0पेक्षा 5 मोठे आहेत. त्यानंतर पहा -9 आहेत, -3 आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी संख्या रेषा लक्षात असेल 0 या ठिकाणी 1 2 उजवीकडे जसं जातो तसं वाढत जाते संख्या आणि जसं जसं डावीकडे या ठिकाणी जातो आपण तशी कमी होते म्हणून या ठिकाणी सिम्बॉल. लक्षात आलं. तर पहा या ठिकाणी ॲडिशन करून दिलेली आहे. परत या दोन्हीची मोठ्या संख्येचं साईन या ठिकाणी येत असते. ओके. 3 नंबर मायनस प्लस मायनस दोघांची वजाबाकी करायची मोठ्या संख्येचं साईन देऊन टाकायचं. ओके. त्यानंतर मायनस प्लस या ठिकाणी दोघांची वजाबाकी करायची मोठ्या संख्येचं साईन उत्तराला द्यायचं. ओके. मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल मोठ्या संख्येचे साईन. प्लस मायनस
या ठिकाणी 0 सारखी संख्या असल्यास. ओके. त्यानंतर इथे लक्षात घ्या, इथं मायनस मायनस प्लस होईल, दोघांची ॲडिशन होईल. या ठिकाणी 8 5 13 कॅरी 1 4 5 आणि हे 12. ओके. चला 2 नंबर, या ठिकाणी मायनस मायनस प्लस, त्यानंतर प्लस मायनस मायनस, दोघांची या ठिकाणी मायनस होईल, मोठ्या संख्येचं प्लस आहे म्हणून आन्सरला प्लस येईल. ओके. त्यानंतर या ठिकाणी पहा, हे मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल आणि 1 मायनस 1 प्लस म्हणल्यावर मायनस होईल. तर या ठिकाणी दोघांची काय करायची, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं दोन्हीचं. 9 हे मायनस ऑलरेडी दिलेले आहे, लक्षात घ्या तुम्ही, इथं काही चिन्ह दिलेले आहेत. ओके. मायनस मायनस इथं प्लस होईल आणि परत हे मायनस असल्यामुळे दोघांची मायनस होईल, मोठ्या संख्येचं प्लस, म्हणजे इथं 9 येईल. ओके. प्लस 9 असतील. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी एक्सरसाइज 3 चूज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी -5 इज ॲन इंटेजर्स. त्यानंतर -5 0, या ठिकाणी 0 मोठा असेल, ऑप्शन 2 उत्तर येईल याचं. पुढे प्रश्न दुसरा, या ठिकाणी पहा, दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे, राईट वेदियर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. त्या ठिकाणी चुकी बरोबर ओळखायचं आहे. 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, फॉल्स आहे. सर्वात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर काय आहे, तर 1 असतो. 2 ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर, ट्रू. 3 ऑल होल नंबर आर नॅचरल नंबर, फॉल्स. 4 द सम ऑफ ऑपोजिट नंबर इज 0, ट्रू. ओके. चला प्रश्न 3 पाहूया. क्वेश्चन 3, राईट द फॉलोइंग नंबर इन असेंडिंग ऑर्डर. ते दिलेले जे नंबर आहेत याला असेंडिंग ऑर्डरमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. तर हे या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. ओके, लिहून घ्या. असेंडिंग ऑर्डर म्हणजे लक्षात घ्यायचं, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे, आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे मांडत चालायचं. 4 नंबर क्वेश्चन, obtain 5 digit number using the digit 1 to 9, read them and write them in word and write the largest and smallest number. ओके. तर पहा, या ठिकाणी विचारलं 1 ते 9 मधील कोणतेही आपल्याला अंक वापरायचे तर, आणि त्यापासून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आणि त्याचं वाचन शब्दात व लेखन करून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कोणती ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. लक्षात घ्या, लार्जेस्ट 5 डिजिट नंबर या ठिकाणी बनवून दाखवला आहे आणि तो लिहिला या ठिकाणी वर्डमध्ये 98,765. ओके. आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर या ठिकाणी 12,345. तर या ठिकाणी वर्डमध्ये पण लिहिलेला आहे. ओके. चला नेक्स्ट 5 नंबरचा क्वेश्चन, ड्रॉ अ नंबर लाईन ऑन नोटबुक अँड शो द नंबर -5 3 -3 अँड 7 ऑन इट्स. त्या ठिकाणी संख्या रेषा काढायची आणि त्यावर हे नंबर शो म्हणजे दाखवायचे. ओके. त्यामध्ये 2 नंबर प्रश्न, व्हॉट आर द नंबर टू राईट टू 0 कॉल्ड पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे संख्या रेषेच्या या साईडला कुठले नंबर असतात तर पॉझिटिव्ह नंबर असतात. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 2 व्हॉट आर द नंबर टू लेफ्ट ऑफ 0 इज कॉल्ड निगेटिव्ह नंबर. ओके. क्वेश्चन नंबर 6, अ district spent 69,27,762 in a financial year 2023-4 and 88,36,584 in financial year 2024-25.
25 in environmental protection, what is the total expenditures for environmental protections in this 2 financial year? How much more was spent 2024-25 than 2023-24? ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या 2023-24 आणि 24-25 मध्ये एकूण किती खर्च झालाय, म्हणजे या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. आणि पुढे आपल्याला याच्यातच विचारलेलं आहे की 23-24 पेक्षा 24-25 मध्ये किती अधिक खर्च झालेला आहे. ओके, तर एकदा या दोघांची ऍडिशन करायची आणि एकदा या दोघांची सबट्रॅक्शन करायची. ओके, पहा या ठिकाणी एकदा सबट्रॅक्शन करून दाखवलेली आहे, म्हणजे 23-24 पेक्षा 24-25 मध्ये इतका अधिक खर्च झालेला आहे. आणि एकदा या दोघांची इथं समोरच मी ऍडिशन करून दाखवतो. बघा 4 2 या ठिकाणी 6 होईल, त्यानंतर 6 आणि 8 14 कॅरी 1 होईल, त्यानंतर 8 होईल, 9 10 13 कॅरी 1 येईल, त्यानंतर 6 7 आणि 7 14 परत कॅरी 1 येईल, 3 and 2 5 6 ओके 17 कॅरी 1 येईल आणि इथे 15. ओके, तर लक्षात आलं तुम्हाला या प्रश्नामध्ये एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. क्वेश्चन 7, राईट द नंबर 1 to 9 in a given box in such a way that each number appears only one and their vertical, horizontal and diagonal sums are equal. तर लक्षात घ्या दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 या संख्या अशा प्रकारे लिहायच्या की त्याची उभी आडवी आणि तिरपी बेरीज कशी आली पाहिजे, समान आली पाहिजे. ओके, तर हा प्रश्न सोडवताना सगळ्यात अगोदर 2 अंक या ठिकाणी दिलेले आहेत आणि पण या ठिकाणी 3ही दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 8 9 आणि 6 15 याचा अर्थ यांची 15 ऍडिशन यायला पाहिजे, सम म्हणजे बेरीज यायला पाहिजे. किती? 15 म्हणजे 15, आडवी उभी आणि तिरपी कशी पण. तर या ठिकाणी आन्सर लिहिलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी करून पहा. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. होमवर्क 1, fill in the blank. Dash dash is the smallest natural number 1. Dash dash is the smallest whole number 0. 3, positive number 0 and negative number together from a group of number is called integers. ठीक है. 4, the point of the number line that represent 0 is called origin. The sum of two opposite number is 0. ओके, यामधील दुसरा प्रश्न इथे विचारले, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर, पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. यामधले पॉझिटिव्ह नंबर या बॉक्समध्ये लिहायचे, निगेटिव्ह नंबर या बॉक्समध्ये. ओके, तर या ठिकाणी लिहून दाखवले, तुम्ही लिहून घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन 3, राईट द अपोजिट नंबर फॉर इच ऑफ द नंबर गिवन बिलो. म्हणजे हे जे नंबर दिले त्याचा अपोजिट नंबर खालील बॉक्समध्ये लिहायचा होता. तर पहा मायनस साइन असलं तर इथे अपोजिट नंबरला प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 4, राईट द प्रॉपर साइन इन अ बॉक्स गिवन बिलो. तर हे साइन वापरायचे या ठिकाणी. -1 -2 -1 मोठा असतो, ठिकाणी 14 मोठे आहेत, या ठिकाणी -9 पेक्षा 0 मोठा असतो, या ठिकाणी 60 आणि -16 यामध्ये 16 प्लस मोठे असतात, 0 13 मोठे आहेत, -7 -17 -7 मोठे असतात. तुम्हाला सांगितलेले आहे की मायनस संख्या जेवढी लहान असेल तेवढी मोठी असते. हे साइन. ओके, तर 5 नंबरचा क्वेश्चन,
गिवन आर टेम्परेचर ऑफ सम सिटीज, राईट देन युजिंग प्रॉपर साइन. तर या ठिकाणी पहा, मनाली 5 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्रीज. पहा या ठिकाणी याचं उत्तर असेल -5. या ठिकाणी दिले 35 डिग्रीज अबव 0 सेल्सिअस, इथे येईल +35. नागपूरचं या ठिकाणी 47 डिग्रीज अबव 0 सेल्सिअस, त्याचं येणार +47. 11 त्या ठिकाणी दिले लेह 11 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री सेल्सिअस, -11. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 6 या ठिकाणी ऍड, दोघांची बेरीज या ठिकाणी करायची आहे. यांची बेरीज या ठिकाणी मायनस साइन आहे, हे लक्षात घ्या. मायनस मायनस प्लस होईल आणि या ठिकाणी हे मायनस आहे, म्हणजे दोघांची काय होणार आहे, मायनस. ही जी मोठी संख्या इथं मायनस आहे, म्हणजे इथं ऑलरेडी मायनस दिलेला आहे. ओके, हे तुम्ही या ठिकाणी उत्तर पाहून लिहायचे. तुमचं जर या ठिकाणी लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर लिहित चालायचे. ओके, चला या ठिकाणी 8 कंप्लीट द टेबल गिवन बिलो. या ठिकाणी हा टेबल कंप्लीट करून दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही याचे उत्तर पाहून लिहायचे. ओके, तर पहा, लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ थांबून तुम्ही उत्तर लिहित चला. 9 नंबर, या ठिकाणी 9 नंबरचा पण सबट्रॅक्ट द नंबर इन द हॉरिझॉन्टल रो फ्रॉम द नंबर इन व्हर्टिकल कॉलम. या ठिकाणी यांची या ठिकाणी वरील बॉक्समध्ये आपण ऍडिशन केली, या ठिकाणी सबट्रॅक्शन करायची. ओके, या ठिकाणी 10 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा आन्सर पाठीमागच्या पेजवर लिहायचा आहे. नंबर इन द सेन्सस कंडक्टेड इन इयर 2000 in a district the numbers of males was 47,25,960 and the number of females was 42,73,207. According to the census, how many people were living in that districts? By how much was the number of males gender than the number of females? ओके, या प्रश्नाचा अर्थ आहे की 2000च्या जनगणनेनुसार इथं पुरुषांची संख्या दिली, महिलांची संख्या दिलेली आहे. या दोन्हीचं एकूण किती लोकसंख्या आहे त्या गावामध्ये विचारले आणि यामध्ये पुरुष हे महिलापेक्षा कितीने जास्त आहेत हे देखील विचारलेलं आहे. ओके, तर याचं उत्तर आपण पुढील पेजवर पाहूया. या ठिकाणी नंबर ऑफ मेल्स अँड नंबर ऑफ फिमेल्स या दोघांची या ठिकाणी ऍडिशन केली म्हणजे टोटल निघेल आणि या ठिकाणी मेल्स फिमेल्स या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर त्यामध्ये किती मेल्स जास्त आहेत त्यांची संख्या निघलेली आहे. ओके, चला पुढील प्रश्न पाहूया. तर पहा प्रश्न आहे, अ स्कूल institutes spend 95 lakh in 3 years for construction a school building in a first year. 36 lakh 40,000 were spent in a second year. 48 lakh 80,000 were spent. Find the expenditures of third years. एका शाळेच्या कन्स्ट्रक्शनसाठी या ठिकाणी 95 लाख रुपये दिले आहेत. त्यामधील पहिल्या वर्षी 36,40,000 खर्च झाला, दुसऱ्या वर्षी 48,80,000 खर्च झाला, तर या ठिकाणी तिसऱ्या वर्षी किती खर्च झाला असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर काय करायचं, दोन्ही वर्षाचा जो खर्च झालाय याची ऍडिशन आपण या ठिकाणी केलेली आहे. ती ऍडिशन 95 लाख यामधून वजा करायची. ओके,
या ठिकाणी गणित तुम्हाला सोडून दिलेलं आहे. तुम्ही सर्व उत्तरं लिहून घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.